हाय, मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता आहे ना 9 वाजले आणि आज माझे आंघोळ पण नाही. मी आत्ता चुकले झोपेतून, कारण माझी तब्येत बरी नव्हती. रात्रभर जागी होते मम्मी आणि मी. रात्री 2-2:30 वाजेपासून माझं एवढं पोट दुखत होतं ना डेंजर. आणि आता आहे ना लगेच कस्टमर आले सकाळी. आत्ता पाहुणे पण आले होते. आता पाहुणे गेले, आता लगेच कस्टमर आले, मेकअप पण ते करायचं आहे. तर माझं पाणी तापतंय आता, तोपर्यंत मी मम्मीला मदत करते. का पण अगं वांगीला कडू लागत आहे अक्का म्हण. हां मीठ टाकते त्यात हे करताना. मस्त आज काळं वांग बनवायचं आहे आम्हाला. मम्मी चालली मंजूरला, आजी आजारी आहे. आजीला घेऊन येते का काय माहिती दवाखान्यात. हा ना आली काय येत नाही दवाखान्यात आणि गोळ्या नाही घेत काहीच नाही. मी त्या अंगावर घेत नाही काढी. झोपा काय दूध खारी काय खाऊन येते ना अजून. मासा दिसा काय नाही ते दूध खारी खायला. डेअरी काय ना. दादू येते आता. मम्मी दादू जाणार आहे मंजूरला. घेऊनच मम्मी त्याला डायरेक्ट इकडं. येईन का ती आधी पाहिजे ना पण. बळच आणली म्हणते. बळच आणत दिलं उचलावं लागेल मग. कधी दवाखान्यात जात नाही, गोळ्या घेत नाही, कसं काय बरी व्हायची. आता आहे ना 12 वाजले ना. आत्ताच माझं काम आवरलेलं आहे. चपात्या झाले आणि मध्ये कस्टमर पण चालू आहे आणि मम्मी पण नाही आहे. तर त्याच्यामुळे ना आज एवढा उशीर झाला ना मला कपडे धुवायला, परत स्वयंपाक करायला. आणि आत्ता पिको फॉलला पण साड्या आले. तर मम्मी पण येईन थोड्या वेळाने. आजीला दवाखान्यात पण नेलं होतं, तर आता गेले मम्मीन ते घरी. तर मम्मी पण येईन आता थोड्या वेळाने. आजीला काही खायला करून देईन, मग ती पण येईन. काळू ना असं येड्यावानी करतोय नुसता. काय रे काळू? काय मम्मी आली घरी. मी ब्लाऊजांना हुक्का पण लावल्या इकडं. काय रे बच्चा? हा ना लय फोन येते. कचरे ताई पण नाही आहे, त्याच्यामुळेच राहिले एवढी. काय रे काळ्या? ए दीदी हे का बरं कोणी काढलं गे? काय हे पकड हे काय काल मामाने घेतलं होतं मशीनला वाटतं. ते रबर कोणाचे एवढे? माझ्याच असं. इकडं पाहि, इकडं समोर बघ. काय बच्चा? मी इकडं आता चहा ठेवलाय. मस्त आम्ही चहा घेतो आणि बाहेर नेऊ. वातावरण झालेलं आहे ना डेंजर. कस्टमर पण येत आहे. आता माझी मस्त झोप पण झालेली थोडा वेळ. आणि ना मम्मीला डब्बा करायचा आता. इथून आजीला डब्बा द्यायचा आहे. तर मम्मीलाच गोळ्या दिल्या वाटतं. डॉक्टरला सांगितलं. काय काय सांगितलं तर जेवतच नाही म्हणलं. नशीब ती हॉस्पिटलला गेली. मम्मीने बळच नेलं नाही. तर मी म्हणलं होते काय करा, तिला उचलून न्या. मम्मीने लई गोळ्या द्यायला सांगितलं वाटतं. दोन किती 20 गोळ्या आहे का? 20 ते सेपरेट आहे. ते कसं द्यायच्या माहिती का? जेवणाच्या अगोदर 2 आहे डायरेक्ट. एकाच पॉकेटातल्या 2 आहे जेवणाच्या आधी, आणि जेवणानंतर 2. एकच जेवणानंतर आणि एक रात्री आहे. लय जाम झाली होती ती. मग जेवतच नाही ती अजिबात. इतकी जाम झाली होती ना ती, म्हणजे दवाखान्यात सुद्धा येत नव्हती ती. मम्मी गेली इथून, बळच तिला आणलं. नाही तिला माहिती जर मी आले नाही ना येले बडबड करतील असं तसं. मम्मीने सांगितलं दीदीने तिला दवाखान्यात जायला लावलं. मस्त आम्ही आता चहा घेतो. तुला घ्यायचं क्रीम रोल? नाही मला नाही आवडत. मग घेऊ अर्धा. तू अर्धा घेऊन ठेवून दे, वाटलंच तर अर्धा. काय भाजी बनवून दे. जेवशीच वाटा ना. मी फक्त अर्धी पोळी खाल्लेली. सकाळी 3 पोळ्या केल्या होत्या, त्या तशाच होत्या. मी अर्धी पोळी खाल्ली. मग अशी दादूने जेवण केलं आणि परत मी झोपेतून उठले. आत्ता आहे ना अर्धी चपाती खाल्ली होती. आता बाकीची शिव मम्मी. मी काय कापले नाही. तू झोपेल होती, ब्लाऊज कापले मी. म्हणलं आवाज नाही करायचा, शिवता नाही येणार. ती झोपेले बसली ब्लाऊज कापे. त्याला लेस लावायची पाईपची.
ती आत्ता नाही, ती नंतर लावायची. एवढे लटकन आणि ते एक कॅरी बॅग मध्ये घाल फक्त, आणि ते तुझ्या माग कापते. हा तेच पाहत होती मी. ती घरी बी एक आहे तिच्यात ऐकवाय बरं अजून एखादी कॅरी बॅग. हा या पण त्याच्यातच ठेव सगळ्या. धर इथं नको, घर ठेव तिकडे, म्हणजे काही कपडे मोकळे राहते. मग धर. हा आणली ना, राहू दे आता, लागणारच पुढच्या महिन्यात जून मध्ये. पण लय तारखा देईल लग्नाच्या, बस ते येणारच आहे. त्याच्यात पाईपची नाही घेतली काल आपण. नाही तिथंच ठेवायचं दिदी. याच्यात ह्या कप्प्यात. हे बाई तेच भरायचं काम चालू आहे अजून. हा ना, ते पाईपच्या लेसन त्या वेळच नाही अगं. आता तिला म्हणलं भर तरी तेवढं. मग बसली ते थोड्या वेळ झोपली ती आज. म्हणलं थोडं झोप आज कर. हा बटन आहे ब्लाऊजचे, ते डिझाईनचे ब्लाऊजचे बटन आहे ते. मी आणि दादू चालले आता अक्काला डबा घेऊन. पिठला बनवलंय चपात्या. येताना आपल्याला हे पार्सल घेऊन काहीतरी. ते जाऊ दे, राहू दे तसंच. पिशवी डब्याची पिशवी. मी आता थोडा आराम करणार. मला कंबर दुखू राहिलं. काही राहिलं नाही दिली. काही नाही राहिलं, जायगा होता डबा. माझं आहे ना लई कंबर दुखतंय. का बघ काय लागू राहिलेलं आहे कमरेला. मी आराम करणार आहे आता थोडा वेळ. पार्लर मधला लाईट लावला, बाहेरचा लाईट लावला. पार्लर मध्ये अंधार आहे. येतच लावून फॅन कशाला लावती, बाहेरचा दे लावून लाईट. आपल्याला मस्त काहीतरी बुरची घेऊन येताना. हा ना, मम्मी ना आली आता डब्बा देऊन हक्काचा. येताना भुर्जी पाव ते घेऊन आली. मम्मीने ते गेले लगेच पाणी आलं होतं. काळू ते चिंगे आंबे आणले ना, कुठे ठेवले ग? तिकडे आहे का? इकडे वाटतं. गावठी केशर आहे का? प्युअर केशर, ओरिजिनल केशर. मामा म्हणे काही कच्चेच दिसते. मस्त कापू आपण आंबा. कच्चा आहे का ग? का कलरच तसा आहे? हा पिकेले दाबतोय तो. रांजणगावचे पहिले आंबे होते ते. आम्ही जायचो लहानपणी. ते गोड आंबे होते लय भारी. 5 टक्के कोयचे, आडी लावायचे 5. लय मस्त वास येतोय, आंबट वास नाही येते. ते एकदा कापते मी. मग असेच आंबे होते मग केशरवर. त्याच्यापेक्षा मोठा आंबा राहायचा लांबकुळा. वाट्या गोल गोल वाटे आणले. दे मला. पण यांनी ना लय तोंड साळत बरं का. असं दे लवकर. मी सगळं नाही खाणार, थोडंच खाणार. तोंड नको फोडू, हाताने फोड, कात्रीने काप. दर्या दे फोडून. तोंड नाही.